अध्याय 7वा, श्लोक 15 आणि 16वा आणि ओवी क्रमांक 103 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. नमाम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमः माययापहृतज्ञाना आसुरः भावमाश्रितः चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थात दुराचरण करणारे अविवेकी मायेने ज्यांच्या ज्ञानाचा अपहार केला आहे असे आसुर भावाचा आश्रय केलेले अधमोत्तम मला शरण येत नाहीत. हे अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान जन मला भजतात. हे भरतश्रेष्ठा ऐक. पीडा होत असलेला, भगवानाचे तत्व जाणण्याची इच्छा करणारा, धनाची इच्छा असलेला व भगवतत्व जाणणारा, जे बहुतामेकाम अव्हांतरू अहंकाराचा भूतसंचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. कारण त्या एकाशिवाय इतर सर्व प्राण्यांना अनादी कालापासून अहंकाररूप भूतांचा संचार असल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडतो. ते वेगळी नियमाचे वस्त्र नाठवे, पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करिता ती जे न करावे वेदू म्हणे. त्यावेळी त्यास नियमरूपी वस्त्राचे भान राहत नाही, अधोगतीची लाज वाटत नाही आणि वेद जे करू नये म्हणून सांगतो ते करीतात. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडूनिया. अर्जुना, असे पहा की या शरीररूप गावात ज्या कामाकरिता आले तो सर्व कार्यभाग सोडून देऊन इंद्रियग्रामींचे राजबिदी, अहम ममतेची या जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळवून या इंद्रिय समुदाय रूप राजमार्गावर अहम ममतेची बडबड करण्याकरिता कामक्रोधाधिक विकारांचा समुदाय गोळा करीतात. दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. आणि दुःख व शोक यांचे वार होत असताही त्यांना त्यांची आठवण सुद्धा नसते, हे सांगावयाचे कारण काय म्हणशील तर ते मायेने ग्रासलेले असतात. म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्विधमच भजले, जीही आत्महित केले वाढते गा. म्हणून ते मला मुक्तात, परंतु फक्त 4घांनीच माझे भजन करून आत्महित वृद्धिंगत केले. तो पहिला आर्तू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणिजे, ज्ञानी या 4था. त्या 4घांपैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासू, तिसऱ्याला अर्थार्थी व 4थ्याला ज्ञानी असे म्हणतात. श्लोक 17वा. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानिन्योत्य अर्थमहं सच मम प्रियः. त्या 4 प्रकारच्या भक्तांपैकी ज्ञानी तत्ववेत्ता सतत भगवानामध्ये ज्याचे चित्त स्थिर झालेले असते व एका भगवानामध्येच ज्याची भक्ती आहे असा ज्ञानी सर्वात अधिक आहे. कारण मी आत्मतत्वज्ञाला अतिशय प्रिय असतो व तो मला प्रिय असतो. तेथ आर्तू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, ती जेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. आर्त हा दुःख निवारणासाठी मला भजतो, मुमुक्षू ज्ञानप्राप्तीकरिता भजतो आणि तिसरा अर्थार्थी तो द्रव्यादी प्राप्तीचे इच्छेने मला भजतो. मग 4थी याच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तू एको पाही ज्ञानी या जो. परंतु 4था जो असतो त्याला काहीच कर्तव्य नसतानाही तो मला भजतो, म्हणून तो एक ज्ञानी पुरुषच माझा भक्त होय. हे लक्षात ठेव. जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कवडसे, मग मीची जाहला समरसे आणि भक्तोही तेवीचे. कारण ज्ञानाच्या प्रकाशाने त्याचा भेदाभेद रूप अंधकार नाहीसा होतो. मग त्याचे माझ्याशी ऐक्य होऊन तो मद्रूप होऊन बसतो व त्याची भक्तीही तशीच कायम असते. परे आणि कांची ये दिठी नावेक, जैसा स्फटिकोची आभासे उदक, तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो. परंतु स्फटिकमणी जसा उदकमय दिसतो तसा हा ज्ञानी पुरुष इतरांच्या दृष्टीला दिसतो, त्याचे कौतुक काही सांगता येत नाही. जैसा वारा का गगनी विरे, मग वारे पण वेगळे नुरे, तेवी भक्त हे पैज न सरे जरी ऐक्या आला. ज्याप्रमाणे
वारा हा गगनात शांत झाल्यावर मग त्याचे वारे पण वेगळे उरत नाही. त्याप्रमाणे हा जरी मद्रूप झाला तरी त्याचा भक्ताचा बाणा जात नाही. जरी पवन हलवूनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे. रवी गगन तो सहजे असे जैसा. जर वारा हलवून पाहिला तर तो गगनाहून वेगळा भासतो. एरवी गगन आणि तो ज्याप्रमाणे एकच. तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे. परी अंतर प्रतीती धर्मे मीची जाहला. त्याचप्रमाणे शरीरासंबंधी सर्व कर्माच्या वर्तनाने तो माझा भक्त असा वाटतो, परंतु स्वानुभवाच्या योगाने तो मद्रूपच असतो. आणि ज्ञानाचे उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांता. आणि ज्ञानप्राप्तीच्या उजेडाने मीच त्याचा आत्मा आहे असे तो जाणतो. म्हणून मीही संतोष पाहून त्याला आपला आत्मा असे म्हणतो. हागा जीवा पहिली कडीली खुणे. जो पावनी वावरो जाणे तो देहाचे निवेगळेपणे काय वेगळा होय. जो जीवपणाच्या पलीकडे आत्मस्वरूपाची खूण समजून घेऊन व्यवहारात वागतो तो देह धारण केल्यामुळे माझ्यापासून वेगळा होईल का, पहा बरे. श्लोक 18. उदारा हा सर्व एवैते ज्ञानीत्वात्मैव मे मतम. आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम. अर्थात हे सर्वच उत्कृष्ट आहेत, पण आत्मवेत्ता माझा आत्माच मानलेला आहे, कारण तो समाहित चित्त होऊन मलाच उत्तम गतीला येऊन पोचण्यास प्रवृत्त झाला आहे. म्हणून या पुला आल्या हिताचे निलोभे. मज आवडे तोची भक्तू झोंबे. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी या ऐकू. म्हणून आपल्या हिताकरिता हवा तो मनुष्य माझी भक्ती करीतो, परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो असा एक भक्त ज्ञानीच होय. पाहे पाम दुभत याची आशा. जगची धेनुसी करीतसे फासा. परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. हे पहा, दुधाच्या आशेने सर्व लोक गाईला भाला घालीत आहेतच, परंतु आपल्या वासराला ती भाल्याशिवाय दूध पिऊ देते. काम जे तनु मनु प्राणे ते आणिक काहीची नेणे. देखे तया ते म्हणे हे माय माझी. का तर त्याला दुसरी काही एक गोष्ट माहीत नसून आपल्या तन मन प्राणाने ते आईलाच ओळखीत असते आणि जी वस्तू पाहिल ती माझी आई आहे असे समजते. ते येणे माने अनन्य गती. म्हणून धेनू ही तैसीची प्रीती. या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. अशा प्रकारे ते वासरू अनन्य भक्त असते, म्हणून त्याच्यावर गायही तशीच प्रीती करते. यास्तव लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण जे बोलले ते अगदी खरे. हे असो मग म्हणितले जे काम तुझ सांगितले तेही भक्त भले पडी अंते आम्हा. हे असो मग म्हणतात, ज्ञानाशिवाय जे तुला इतर भक्त सांगितले तेही माझे आवडते आहेत. परीत जाणोनिया माते जे पाहो विसरला मागोते. जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले. त्यांना माझे ज्ञान झाले म्हणजे मग ते पुन्हा संसाराकडे पाहत नाहीत. ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यावर तिचे माघारी फिरणे खुंटते, तैसी अंतकरण कुहरी जन्मली. जयाची प्रतीती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू. त्याचप्रमाणे ज्याच्या अंतकरण रूपी दरीतून अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली तो मद्रूप झाला, हे वर्णन किती करू. एरवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्यची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो. एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझा जीव की प्राण होय हे सांगू नये, पण काय करावे. ही न बोलण्याची गोष्ट तुला प्रसंगोपात सांगितली. श्लोक 19. बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान मां प्रपद्यते. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अर्थात अनेक जन्मांच्या शेवटी ज्याचे ज्ञान परिपक्व झाले आहे असा ज्ञानी वासुदेवच हे सर्व आहे असा मला प्राप्त होता तो ज्ञानी अत्यंत दुर्लभ आहे. जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांकडी. चुकावून आला पाडी सद्वासनेची. जो विषयरूप दाट झाडीतून कामक्रोधाधिक संकटे टाळून व सद्वासनेच्या पहाडावर चढून आला. मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा. अप्रवृत्तीचा ओहांटा डावलुनी.
नंतर हे वीरश्रेष्ठ अर्जुना, साधूंच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने दुराचरणाच्या आडमार्गाला डावलून आणि जन्मशतांचा वाहतवणा ते विंची आशेची या न लेची वाहणा तेथ फल हेतूचा उगाणा कवणू चाळी आणि फलाशेच्या वाहना पायात न घालता शेकडो जन्म भक्तीची वाट चालणारा जो ज्ञानी भक्त, तो फलाच्या हेतूचा हिशेब का करेल? ऐसा शरीर संयोगाची ये राती, माझी धावता सडिया यती, तव कर्मक्षयाची पाहाती पहांट झाली. याप्रमाणे शरीरसंबंधी अज्ञानरूप रात्रीत उपाधिरहित एकटा वाट चालत असता सहज कर्मक्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते. तैसीच गुरुकृपा उखा, उजळली ज्ञानाची ओतपली पडली, तेथ साम्याची वृद्धी उघडली तयाची ये दिठी. त्याच वेळेस गुरुकृपारूप उषक काल होतो आणि मग ज्ञानरूप सूर्याची कोवळी किरणे पडून समदृष्टीचे ऐश्वर्य त्याच्या दृष्टीस पडते. ते वेळी जयाकडे वास पाहे, ते उता मीची तया ऐकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. त्यावेळी तो जिकडे तिकडे पाहतो, तिकडे तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही, अथवा तो जरी स्वस्थ बसला तरी त्याला मीच दिसतो. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही, जैसे सबाह्य जळडोही बुडालिया गटा. फार काय सांगावे, त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही दिसत नाही. ज्याप्रमाणे पाण्यात बुडालेल्या घटाच्या आत व बाहेर पाणीच असते, तैसा तो मज भितरी, मी तया अंतु बाहेरी, हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे. त्याप्रमाणे तो माझ्या आत व मी त्याच्या अंतर्बाह्य आहे हे बोलून दाखविण्याजोगे नाही. म्हणून असो हे या परी, तो देखे ज्ञानाची वाखरी, तेणे संसरलेनी करी आपू विश्व. म्हणून ते असो याप्रमाणे त्याला ज्ञानाची वखारच दृष्टीस पडते आणि तो ज्ञानाने सावरल्यावर जिकडे जिकडे संचार करीतो तिकडे तिकडे त्याला आपणच विश्व आहो असे भासते. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्तान माझी राहो आणि ज्ञानिया तोचे. या सर्व विश्वात वासुदेव भरला आहे असा त्याचा पूर्ण अनुभव असतो. म्हणून भक्तांमध्ये तोच सर्वश्रेष्ठ आणि तोच ज्ञानी होय. जयासी ये प्रतीतीचे वाखाराम, पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभवते. धनुर्धरा, ज्याच्या अनुभवाच्या वखारीत सर्व चराचर विश्व साठवलेले आहे, असा हा महात्मा फार दुर्लभ आहे. एर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी, जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. याच्याशिवाय अर्जुना पुष्कळ मला भजतात, पण त्यांची भक्ती फक्त विषय सुखाशेने असते, कारण आशा तिमिराने त्यांची दृष्टी विषयांध झालेली असते.